एक लाइन जब स्टूडियो में लॉक तब कि छोटा दीपराज कर दिया ना। लेट्स गो। गुड मॉर्निंग मित्रांनो। सो अभी हम जा रहे हैं टू रोलिंग लाउड और वहाँ पे जाके हम VIP एक्सपीरियंस करने वाले ऑफ रेड बुल। थैंक यू सो मच रेड बुल फॉर गिविंग द पास। सो जाते हैं फुकट बिकॉज ऑफकोर्स इन्फ्लुएंसर है तो फुकट जाएंगे। बहुत दिनों बाद ब्लॉग कर रहे हैं तो काहीतरी वेगळंच वाटतं आहे, खूप छान वाटतं आहे। बट शुड आई डू द ब्लॉग्स अगेन और शुड आई डू वीकली ट्वाइस और वीकली थ्राइस, जो भी है नीचे कमेंट्स में बताओ, लाइक कर दो। और चलते हैं रिक्शा से गाड़ी में और हम आए हैं गाड़ी में ऑफ दीपराज जाधव एंड मिसेस दीपराज जाधव। येस एंड मला मेन प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की हु इज युअर फेवरेट आर्टिस्ट? दीपराज। फायनली भाई, मला वाटलेलंच, मी रेडी होतो जर तू चुकीचं कोण बोलली असती ना। जानवी रेडी होती फॉर तिला माहिती होतं की करण येईल, ब्लॉग बनवेल, काहीतरी क्वेश्चन। क्योंकि जानवी को वही डर रहता है जब भी करण आता है, करण येतो तो त्याला माहिती काहीतरी प्रश्न आणि असं विचारतो की काय आता प्रश्न असणार आहे। सो आता माझा नेक्स्ट प्रश्न आहे की छोटा दीपराज कधी येणार? लेट्स गो, कम ऑन। करण औजला नहीं है, आनंद शिंदे। आनंद शिंदे। क्या नाम है भाई आपका? कौशल। कौशल है। कौशल के पास फोन नहीं है तो बाद में स्क्रीनशॉट लेना, अपना दोनों का ब्लॉग पे आएगा। डन ब्रो, लव यू। सब्सक्राइब। सो ये अंदर ऐसा विषय है मित्रांनो, 360 व्यू ऑफ खाली नाही मतलब दोन स्टेज एक्चुअली। कसा बकाडी जिथे संभाटन मगाशी परफॉर्म केलं तो अपना मिस हो गया अभी, और वहाँ पे मेन स्टेज है, वहाँ पे करना होता परफॉर्म करना होता। गेला संभाटन हो गेला, आपण जस्ट एंटर केला त्याच वेळी गेला तो, जस्ट आता ह्याच्या आधी गेला नाही परफॉर्म करून गेला तो। परफॉर्म संभाटन का खत्म हो गया। उसने उसका अनरिलीज सॉन्ग जो प्राउड था वो प्ले किया, तो मी झाला भावाचं, सॉरी भावा, पण तुम्ही लाईक करून टाका। हा हे समोर Bacardi's stage and this is the VIP section and that is the general admission section. VIP ticket ची प्राइस किती आहे? 15,000 असेल। मग तू कितीला घेतली? आपल्याला YouTube आणि Instagram वर काही नाही ठेवलेलं आहे। किती पैसे येतं स्नॅपचॅट? भाई भाई जब कुछ नहीं दे तब से फॉलो करता हूँ। अरे भाई बहुत इंटरेस्ट शीट कर रहे हैं अभी, प्लीज भाई को और फॉलो करो और शेयर करो और सब्सक्राइब करो। ट्रिप एकदम कड़क है भाई, बहुत अच्छा लगा। भाई सगळं उसको फोटो मिलेगा जो यूट्यूब चैनल को सब्सक्राइब किया है। फाटली याची तर पहिली फाटली। दिखा What we got for him, bro? Put your motherfucking legs up. ये लोग सब ये गाना कभी सुन रहे हैं, मेरे को समझ में नहीं आ रहा है। Keep the ones up, let's go. Hey yo, bounce. भाई वेस्ट गन को बहुत ठंडी लगी है, इसलिए बेचारा कान टोपी पहन के आ गया है। नवी मुंबई में बहुत ठंडी है भाई। वेस्ट गन भाई पुणे में परफॉर्म मत करो, नहीं तो वहाँ पे ठंडी नहीं। संभाटा का लिरिक्स बताओ। एक लाइन। रेडबुल का भाई काही खरं नसतं। रेडबुल किधर भी कुछ भी सेटअप कर देता है और लोग पागल हो जाते हैं, एंजॉय करते हैं। इधर दो ऑलरेडी स्टेज है, कसा बकाडी और बडवाइजर, लेकिन रेडबुल ने अपने खुद का स्टेज डाला और यहाँ पे अलग पार्टी चालू है लोग का। रेडबुल को नक्की क्या स्ट्रॅटेजी मेरे को समझ में नहीं आता है। किसी को अगर पता है, इफ यू आर वाचिंग द सी ऑफ रेडबुल, पण भाई मला कंटाळा आला 365 डेज ब्लॉग करून। आता काय करू? 65 डेज झाले तर अजून कंटिन्यू कर, आम्ही खूप वाट बघतोय तुझ्या ब्लॉग। सबस्क्राइब केलं का नाही? ऑफकोर्स कन्फर्म केलंय। कन्फर्म 1125 भाई एवढा बोललाय तर नको राहू दे, फोन ठेवून द्या। एवढा बोललाय तर वाव। लेट्स गो गँग। मला 400 लोक मॅटर नाही करत, मला 4 लोक मॅटर करत। भावासाठी एकदा आवाज ट्युशनच्या रॅपर ह्यात म्हणलं बाहेर मी बालवाडीच्या वयात अंडरग्राऊंड होतो।
माझ्यावरती सांगणारे विरोधक अपोजिट टचन या रॅपिंगच्या क्षेत्रात या वाघाचं वचन दोघं खंबेलोड आम्ही बनवतो भाषण जो तालमीत घासांचं पुस्तक वादन लहान दिवाना नाही कधी कुठल्या बाप्पाच्या परीक्षा दाबीस दाबलं मी तर खलनायक माझा स्वभाव पण त्रासदायक संधी व्यक्ती माझी आत्मकथा आणि माझी भूतावर भक्ती दिसतो सक्ती पण नाही मी कपटी लाईफ टाईम कोणाची सक्ती नको जबरदस्ती आम्ही गँग तुझी टोळी यमराज माझा मित्र डॉन आम्ही स्वभावाने डोडूमध्ये डोडवाले कधी थांबत नाही होडूमध्ये डोडवाले पोरं माझ्या मस्तानी रस्त्यावर मस्तानी आम्ही पहिल्यापासून हक्काने घोडवाले आम्ही स्वभावाने डोडूमध्ये डोडवाले कधी थांबत नाही होडूमध्ये डोडवाले पोरं माझ्या मस्तानी रस्त्यावर मस्तानी आम्ही पहिल्यापासून हक्काने घोडवाले जो पण मराठी हिपहॉप ऐकतो आणि त्याला बनावा देतो तो प्रत्येक जण माझ्या टोळीतला आहे शिकण्यातून आलेली अशी काही धुवत राहून नेहमी तो अभी विषय हो गया है संबाटा भाऊ का तिकड़ेच कुठेतरी त्या साइडला तिकडे था रेड बुल का जो विषय था और उसके बाद अभी हम आए हैं यहाँ पे पीछे अगेन कासा बखाडी स्टेज पे बिकॉज डिवाइन भाई येणार आहे आणि डिवाइन भाईचं गाणी ऐकायची आणि त्याच्यानंतर वी हॅव टू रन टू बडवायझर स्टेज बिकॉज वहाँ पे करण औजला प्ले करने वाले सो इथून मला वाटतं अशी बाहुबलीसारखी लोक धावणार आहेत सगळे एकदम एकत्र स्टॅम्पेड वगैरे होण्याचे चान्सेस आहेत सो आपण शायद 2-3 गाणं सुनेंगे आणि तिकडे जाणार आहे आणि मॅम तुमचं फेवरेट गाणं कोणतं आहे डिवाइनचं फेवरेट गाणं सांग फेवरेट गाणं कोणतं नाही दरवाजा तोड़ा कोने याद नहीं गया पूरे गेम को संभाला कोने याद नहीं गया 10 साल से मचारा कोने याद नहीं गया रखा असली मजाया कोने याद नहीं गया New song of Divine, walking on water, exclusive and rolling loud. भाई बोला बात मान रैप नहीं आसान जाकर कुछ और काम में पूछा लास्ट शान 23-35 गाने लाइंड अप 24 पे 80 रैप सोनी पे साइंड अप म्यूजिक में घुस गया फिर सब चीजें माइनस हार्डेस्ट में निकला फिर मुंबई से फाइनल हम जुड़ी है जुड़े दे एम टू फाइंड अस पिक्चर के ख्वाब मैं 4 एल्बम डाला जुड़े पिक्चर के बाद मासा पिला मैंने पिक्चर के साथ नक्शा बिछाया मैंने डील के से काट डिफाइन लाया पुशड़ी मुंबई में नाच सर पे ताज जब हिप हॉप की बात गली गैंग डिफाइन कर दे हिप हॉप पे रात पहले दरवाजा तोड़ा को नहीं याद नहीं गया पूरे गेम को संभाला को नहीं याद नहीं गया 10 साल से मशारा को नहीं याद नहीं गया रखा असली मसाया को नहीं याद नहीं गया पानी में चल अब पानी में चल Son, I'm walking on water. Son, I'm walking on water. Pani pe chal, pani pe chal. जब स्टूडियो में लॉक तब अगर 2 मैंने लिए तो उसने 10 मुझसे लेकर कम ऑन मैन अरे अपन ने लाया है पॉप यहाँ पे और मेरे नहीं बहुत जाने मेरे साथ जिसने लाया ना भारगांव से लेके सारगांव तक पूरे देश भर में चर्चा है जो बोले अपन करता है
कॉन्सर्ट संपला आणि आम्ही बाहेर आलो आणि मी घाबरलो की दीपराज जाधव कुठे गेला, बिकॉज दीपराज जाधव आमच्यावर नव्हता आणि आमचा एकच मसीहा होता सोडायला आम्हाला आणि फायनली भेटलेला आहे. मला वाटलं करण गेला. मी कुणासोबत जायला मला प्रॉब्लेम नाही आहे, बट गाडी नाही ना आमच्याकडे, इथून टॅक्सीची जरा मारामारी होतील. पण दीपराज जाधव आमचे पप्पा आलेले आहेत आणि आमची आई पण मागे आहे, सो घेऊन जाणार आहे आता आम्हाला घरी. आणि घरी येऊन डायरेक्ट आपल्याला आत्ता जाग आली आहे. 7 वाजता सकाळी घरी आलो आहे. येस, 12 नाही ॲक्च्युली 10 वाजता तो कॉन्सर्ट संपला आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट ठाण्याला आलो, बिकॉज इकडे काशीनाथ घाणेकरला माझ्या मित्रांचा प्रयोग होता नाटक. सो त्यांच्यावर जरा माहोल बसला आपला गोपाळ आश्रममध्ये ठाण्याला, आणि तिथे फर्स्ट टाईम मी 7 वाजेपर्यंत बसलो आणि वेगळाच माहोल झाला. जरा गप्पा रंगल्या आणि जेवलो वगैरे, बरं वाटलं खूप. अँड तुम्ही खाली गेस करू शकता कॉमेंट्समध्ये कोण आहेत. आणि त्याच्यानंतर घरी येऊन झोपलो. बट रिगार्डिंग रोलिंग लाउड, वेरी ऑनेस्टली देखो मेरे को पैसा नहीं दिया है तो मैं जेन्युइनली बोलूँगा बहुत अच्छा था. मैनेजमेंट बहुत मेरे को मोकळा लगा, लेकिन सिर्फ वो 2 स्टेज दूर था इसलिए ज़रा प्रॉब्लम हुआ. लेकिन ठीक है, बाकी एवरीथिंग, पुलिस ग्रेट, मैनेजमेंट, ट्रॅफिक ठीक आहे थोडी झालेली, एक्झिट वगैरह वॉज वेरी गुड, नाइसली डन एवरीथिंग. रिगार्डिंग दी आर्टिस्ट, सो ऑनेस्टली ना मला डिवाइन आणि संबाटा वेगळ्या लेवलला हिट होता स्टार्टिंगपासून. सो डिवाइन को बहुत दिन बाद देखा. आई वेंट स्पेसिफिकली फॉर दिस कॉन्सर्ट इज बिकॉज कि मैं कॉन्सर्ट को जाता नहीं हूँ. उसका एक अलग ब्लॉग बनाऊंगा कि वाई आई डोंट लाइक कॉन्सर्ट्स. बट यहाँ पे सब आर्टिस्ट थे तर मी बोलो भाई इथे गेलंच पाहिजे, म्हणजे सगळ्यांचा एक्सपिरियन्स भेटून जाईल आणि त्याच्यानंतर परत जायची गरज नाही. सो आय वेंट फॉर डिवाइन आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. अँड अगेन वो जो डिवाइन का कनेक्ट आहे ना, तो बाप आहे भाई लोकांबरोबर, ते मला खूप आवडतं. सेम संबाटा, क्रेझी 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 क्रेझी. करण औजला, आता करण औजला वॉज अ बिग थिंग फॉर मी, बिकॉज मला बघायचं होतं काय आहे नक्की. सो फॉर मी पर्सनली मेरे को सब गाने पसंद नहीं है, ये मेरे को कल कॉन्सर्ट में पता चला, येस्टरडे कॉन्सर्ट में पता चला. 52 बार्स इज माई फेवरेट, डेटोना इज माई फेवरेट, वेवी इज माई फेवरेट. सो ऐसा एक 4-5 गाना है जो मेरा पसंद है मतलब. लेकिन कल इतना पंजाबी वो सुना ना जो पी पॉप कल्चर का था, तो मेरे को ऐसा कनेक्ट नहीं हुआ, मेरे को पसंद नहीं आया. तो मैं बोलो ठीक है भाई, खूब मतलब नहीं समझ रहा है मेरे को, और आई एम नॉट एन्जॉइंग इट एज मच एज आई वॉज एन्जॉइंग संबाटा एंड डिवाइन, बिकॉज इट जस्ट कनेक्ट्स. तो ठीक है, 4-5 गाणी चांगली आहेत. ग्रेट ग्रेट एंटरटेनर करण औजला भाई, जे म्हणजे क्राऊड पुल करतो आणि जे स्टेजवर माहोल भाई बाप बनवतो. सो या दॅट्स अबाउट इट. आय होप लाईक दिस व्लॉग. प्लीज लाइक, सब्सक्राइब टू बलिंग मॅजिक. एंड आस्ता गो एंड डेली व्लॉग शेयर करो क्या फिर से. क्या कर बोला जरा नीचे कमेंट्स में. मला स्वतःवर प्राऊड होतो, माझी जिथं वरती सावली तिथं क्राऊड होतो, अपोजिटच्या गाड्या निघतात होमींचा साऊंड जवळ लाऊड होतो.